हेलो, एम आई ऑडिबल? यस सर। ओके, तो आवाज आ रही है आप सबको? सॉरी यार, मराठी. ओके, सो स्टार्ट करूया. जसं आपण काल पाहिलं फॉर्म कसे डिझाईन करायचे मध्ये, राईट? सो आज आपण पहिल्यांदा पाहूया की मध्ये टेबल जे असतात ते टेबल्स आपण कसे क्रिएट करतो, टेबल्सला डिझाईन कसं देतो आणि टेबलचे काय काय क्लासेस असतात. चालेल? हॅलो. यस सर। ओके, डन. सो नेहमीप्रमाणे मी माझी स्क्रीन शेअर करतो, त्यानंतर आपण पुढे सुरुवात करूया. तर पहा, सर्वांना कळलंय काल बुस्टॅप कसं इन्स्टॉल करायचं, बुस्टॅपचा यूज काय असतो, बुस्टॅपमध्ये फॉर्म कसे बनवले काल आपण. हॅलो. ओके, सो आज आपण पाहणार आहोत बुस्टॅपमध्ये टेबल कसे बनवतात. ठीक आहे. तर पहा, टेबल म्हणजे काय? टेबल म्हणजे एक रो आणि कॉलम असलेलं स्ट्रक्चर, राईट? जे आपण स्पेसिफिक डेटा दाखवण्यासाठी यूज करतो. तर त्याच टेबलचं आज आपण डिझायनिंग पाहणार आहोत, बुस्टॅपमध्ये कशा पद्धतीने केलं जातं. तर पहा, बुस्टॅपमध्ये जो टेबल दिसला जातो तो कुठल्या फॉर्मॅटमध्ये दिसला जातो पहा. या पद्धतीने बुस्टॅपमध्ये टेबल असतात. हा एक सिम्पल टेबल आहे. त्यानंतर दुसरा हा एक विथ बॅकग्राऊंड टेबल आहे. याच्यामध्ये बॅकग्राऊंड आहेत, बॅकग्राऊंडमध्ये वेगवेगळे कलर्स आहेत तुमचे. ओके. त्याच्यानंतर तिसरा टेबल आपण हा आहे स्ट्राईप टेबल. स्ट्राईप म्हणजे वन अल्टरनेटिव्हली कलर डिफरंट असतात रोजचे. यालाच आपण स्ट्रिप कॉलम, हे कॉलम थ्रू स्ट्रिप आहेत. ओके. हा डार्क टेबल वगैरे या पद्धतीचे आपण आज टेबल कसं डिझाईन करायचं हे पाहणार आहे. ठीक आहे. तर पहा, टेबल डिझाईन करण्यासाठी मी फर्स्ट थिंग माझी एक फाईल बनवतो, टेबल डॉट HTML. ओके. कालच्या फॉर्म टॅग मधनं मी हा डेटा कॉपी पेस्ट करतो आणि यात टाकतो, जेणेकरून मला परत इन्क्लूड वगैरे करावं लागू नये म्हणून. माझे फॉर्मचा जो डेटा आहे तो मी काढतो आणि इथे लिहितो बूस्टॅप टेबल एक्झाम्पल. ठीक आहे. काल जे शिकवलं होतं किंवा काल जे सांगितलं होतं ते सर्वांना कळलेलं आहे. काल काय काय घेतलं होतं, कसं केलं होतं वगैरे. हॅलो. हॅलो, माझा आवाज येतोय सर्वांना? यस सर। ओके. तर ठीक आहे. सो आपण आज सुरुवात करूया टेबलच्या एक्झाम्पलला. ठीक आहे. टेबलला सुरुवात करण्या अगोदर आपण बुस्टॅपचा टेबल बनवण्या अगोदर अजून आपण आधी एक नॉर्मल टेबल बनवूया, जो की आपला एक टेबल असतो. सो यासाठी मी पहिले एक डिव टॅग घेतो आणि त्याच्यामध्ये एक टेबल घेतो. ठीक आहे. टेबलमध्ये पहा, ठीक आहे, पहा टेबलमध्ये काय, टेबलमध्ये माझ्याकडे असतं टेबलचं हेड, त्याला आपण क्लास येतो, सॉरी, हे येतो टेबल हेड. ओके. त्याप्रमाणे टेबल बॉडी, टेबल बॉडी हा एक आपल्याकडे एक क्लास टॅग येतो आणि दुसरा येतो टेबलचं फुटर. सो त्याच्यासाठी येतो टेबल फुट म्हणून. ठीक आहे. हे दोन क्लासेस, हे तीन टॅग येतात. ह्या तीन टॅग मध्ये आपल्याला आपण नेम करतो. सो इथेच येणार आहे, तर पहिलं माझं TR येईल, कारण आपण टेबल रो डिफाईन करतोय. त्यानंतर इथे घेऊया आपण एक TD, टेबल हेड म्हणून एक कॉलम घेऊ, टॅग घेऊया, ज्याच्यामध्ये आपण
जो हेडिंगची जी आपली रो आहे, टेबलच्या हेडिंगची जी रो आहे ती आपण सध्या इथे डिफाईन करूया. सो मी इथे घेतो फर्स्ट कॉलम सिरियल डॉट नंबर. ओके. सेकंड यातच मी घेतो दुसरं नेम ॲड्रेस. ओके. इथे घेतो फोन, तिथे घेतो ईमेल. ओके. आणि या ठिकाणी घेऊया स्टेटस. ओके. या पद्धतीने आपण आपली सध्या एक टेबल रो बनवलेली आहे, टेबल हेडची रो बनवलेली आहे. ओके. टेबल फुटर आपण सध्या गरज नाही आपल्याला, सो मी याला रिमूव्ह करतो आणि या ठिकाणी फक्त मी टेबल रो बनवलेली आहे. याच्यामध्ये एक हेडिंग रो आहे माझी टेबलमध्ये. तर ही पाहूया आपण आपल्याला कशी दिसते सध्या स्टार्टिंगला. तर पहा ही जी दिसली जाते, पहा इथे माझी टेबल रो फाईल लोड झाली आहे. सर्वांना दिसते माझी एक टेबल रो, ज्याला कुठलीही बॉर्डर नाहीये किंवा कुठलीही काही नाहीये, राईट. एकदम सिम्पल Yes. मध्ये फक्त एक असं टेक्स्ट राईट केलं का सारखं दिसतंय. मी एक 1 बाय 1 टेक्स्ट राईट केला. तर यालाच आपण काय करूया, जसं आपण टेबल हेड घेतलं तसे त्यापैकी 4-5 रेकॉर्ड क्रिएट करूया. टेबल आता इथे TH न घेता आपण TD घेतोय टेबल रो मध्ये, सेकंड वाली. का तर हा माझा इथे जो येणार आहे तो डेटा आहे. वरती टेबलची फर्स्ट रो असते ती आपली काय असते, हेडिंग असते, बरोबर. टेबलला हेडर असतं एक, तर ते आपण हेडर घेणार आहे. तर पहा त्याच्यामध्ये इथे काय येईल आपल्याला, आता टेबल रो बनवतो. सो मी नेहमीप्रमाणे आपले इथे किती कॉलम आहेत, 1 2 3 4 5 6. सो मी या पद्धतीने 6 रेकॉर्ड क्रिएट करतो. ओके. इथे घेतो 1 2 3 ओके 4 5 6. पहा इथे फर्स्ट हे झालं. सेकंड इथे नेम घेऊया आपण सुजित. ओके. ॲड्रेस घेऊया मुंबई. नंतर फोन नंबर घेऊया 91111111. ओके. ईमेल घेऊया sujit@gmail.com. आणि त्याचं स्टेटस घेऊया ॲक्टिव्ह. ओके. सर्वांना कळतं मी हे काय लिहितोय, टेबल रो क्रिएट करतोय, हे समजते सर्वांना. हॅलो. Yes, sir. ओके. पण नॉर्मल काय केलं आपण, एक बुस्टॅपचं एक मेन टेम्पलेट घेतलंय, ज्याच्यामध्ये आपण स्टार्टर टेम्पलेट म्हणतो या गोष्टींना. त्याच्यामध्ये मी फक्त एक डिव घेतलाय आणि डिव मध्ये एक टेबल टॅग घेतलाय आणि टेबलमध्ये मी एक टेबल ड्रॉ करायचं किंवा एक टेबल राईट करण्याचं काम करतोय. त्याच्यामध्ये माझी एक टेबलमध्ये हेडिंग आहे, त्या हेडिंगमध्ये माझे 6 कॉलम आहेत. म्हणजे 6 कॉलमचं मी एक टेबल क्रिएट करतोय. आणि त्याची आपल्याकडे एक सध्या एक रो आपल्याकडे डिझाईन करून झाली आहे. दुसरी रो मध्ये पहा आपण याचे काही डिटेल्स चेंज करूया. ओके. सुजित कांबळे, राहणार मुंबईच, मोबाईल नंबर 9222 करूया. ओके. सुजित डॉट कांबळे. ओके. मी डेटा पटपट टाईप करतोय, काही प्रॉब्लेम नाही आहे ना कोणाला. आणि याचा स्टेटस जो आहे ॲक्टिव्हच्या ऐवजी पेंडिंग करूया. ओके. अशा पण एक 5-6 रोज असलेलं एक टेबल बनवूया, एक आय थिंक 5 रोज असलेला टेबल बनवूया. आता खालच्या ज्या रोज ह्या मी फक्त कॉपी पेस्ट करतो. ओके. खालच्या ज्या रोज आहेत ह्या मी फक्त कॉपी पेस्ट केल्यात. ही फाईल सेव्ह करतो आणि इथे रिलोड करून बघूया आपल्याला कसा आपला टेबल दिसतो. तर पहा विदाऊट बुस्टॅप जो तुमचा टेबल दिसेल तो तुम्हाला या पद्धतीचा दिसेल. ओके. पहा एकदम तुम्हाला दिसायला तर टेबल वाटतोय, पण असं एकदम बेटर लुक अँड फील वाटत नाहीये, बरोबर. एक असं म्हणजे एक सिम्पल टेक्स्ट किंवा सिम्पल टेक्स्ट लिहिल्यासारखं टाईप केल्यासारखं वाटतंय, जस्ट एक सिम्पल टेक्स्ट. सो पहा याच्यासाठी आपल्याला टेबल फॉर्मॅटमध्ये आणायचं. जर आपण पाहिलं की बुस्टॅपमध्ये कसं असा टेबल दिसतो, राईट. तुमचा जो टेबल दिसतो तो तुमचा बेसिक टेबल हा जो दिसतो तुमचा तो असा दिसतो. कुठे गेला, हा पहा एक बेसिक जो टेबल दिसतो तो तुम्हाला असा दिसतो. तो पहा हा टेबल डिस्प्ले करण्यासाठी तुम्हाला काही जास्त त्रास नाहीये, फक्त सिम्पल थिंग आहे. या ठिकाणी जो माझा टेबलचा टॅग आहे, ओके, ह्या टेबलच्या टॅगला फक्त एक क्लास ऍड करायचा आहे, तो म्हणजे टेबल. पहा फक्त मी एक टेबल म्हणून फक्त एक क्लास ऍड केला आणि इकडे येऊन फक्त मी रिफ्रेश करतो. पहा माझा लुक अँड फील टेबलचा बदलला का, बदलला. हॅलो. Yes. राईट.
तर आपल्या टेबलमध्ये जास्त काही म्हणजे टेबल डिस्प्ले करण्यासाठी नॉर्मल HTML सोडून हा लुक अँड फील आणण्यासाठी तुम्हाला काही खूप काही आता मोठे कष्ट घ्यावे लागले का? नाही घ्यावे लागले, राईट. आपण काय वापरला? फक्त एक सिंपल एक क्लास वापरला बूस्टॅपचा, ज्याचे नाव आहे टेबल. बरोबर आहे, Yes, sir. राईट. पहा आता याच्यामध्ये असं एवढे काय हे नाहीये, त्याच्यामुळे मी हा प्रॉब्लेम नाहीये. सेकंड पहा, आता इथे जर आपण पाहिलं तर फर्स्ट तुमचा जो टेबल आहे, टेबल हा असा दिसतो, राईट. याच टेबलला थोडं आणखीन लुक अँड फील करण्यासाठी आपण याला बॉर्डर देऊया. ओके, ही जी साईडची बॉर्डर आहे, माझ्या टेबलला कुठलीही साईड नाही किंवा मध्ये कुठेही बॉर्डर नाहीये. फक्त माझ्या हॉरिझॉन्टल टेबलमध्ये लाईन्स आणि काही कॉलम्समध्ये फक्त काही स्पेसिंग क्रिएट झालंय. बरोबर, म्हणजे जी माझी वेड्थ होती पहिली, जी माझी कंटेंट पुरतीच मर्यादित होती, ती माझी आता 100% झाली आहे. बरोबर. सो आता आपण काय करूया, ह्या टेबलला बॉर्डर देऊया. तर पहा, बॉर्डर देण्यासाठी सिंपल क्लास येतो. जसं आपण टेबल क्रिएट करण्यासाठी कुठला क्लास वापरला? टेबल. तर टेबलला बॉर्डर देण्यासाठी कुठला क्लास वापरावा लागेल आपल्याला? टेबल बॉर्डर. मी फक्त इथे टेबल बॉर्डर लिहिलं आणि इथे रिलोड केलं. पहा, माझ्या टेबलला बॉर्डर क्रिएट झाली आहे. दिसती सर्वांना बॉर्डर? पहा, तुम्ही बॉर्डर पाहू शकता इथे. बरोबर. येस. सिंपल एका वर्ड मध्ये फक्त आपल्याला टेबलची बॉर्डर डिस्प्ले होती, राईट. त्याच पद्धतीने पहा ह्या टेबलला. आता दुसरा टेबलमध्ये पहा, एक आपण काय केलं, सिंपल एक पहिलं की नॉर्मल बूस्ट्रॅपचा विदाउट बूस्ट्रॅपचा एक टेबल बनवला. बरोबर, ज्याचं की लुक अँड फील तुम्हाला माहिती कसं दिसत होतं. एकदम सिंपल बूस्ट्रॅप त्याचं लुक अँड फील होतं. त्या टेबलचं लुक अँड फील पहा कसं आहे. नॉर्मली तुमचा जो टेबल दिसत होता पहिल्या वेळेस, तो पहा कसा दिसत होता. हा टेबल दिसायला पहा एकदम, त्याच्यात कुठलीही सुटसुटीतपणा नाहीये, कुठलाही एक ब्युटिफुलनेस नाहीये त्याच्यात. एकदम असं एक रॉ टेबल कोणीतरी ड्रॉ केल्यासारखं दिसतोय. बरोबर, याच्यात कुठल्या असं मोस्ट डिझाईन नाहीये. सो एक दिसायला पण हा तुम्हाला कळत नाही की कुठला डेटा नक्की कुठल्या कॉलमचा आहे, कुठला डेटा कुठल्या रोजचा आहे, कुठला डेटा कुठे ब्रेक झालाय. समजते सर्वांना? काही समजते या टेबल मधनं? नाही समजत आहे. बरोबर. पहा, ह्या टेबलला फक्त एक सिंपल करण्यासाठी फक्त आपण एक नवीन क्लास ऍड केला, ज्याचं नाव होतं टेबल. बरोबर आहे. टेबल क्लास ऍड केला. टेबल क्लास ऍड केल्याने पहा काय आलं, टेबल झाला तो सिंपल या पद्धतीचा बनला आपला. त्याच्यामध्ये पहा तुम्हाला एक वेल लुक अँड फील मस्त की स्पॅडिंग बिडिंग मार्जिन वगैरे देऊन एकदम बेटर फिलनेस प्रमाणे तुम्हाला तो टेबल दिसायला लागला. त्याच्यात त्याची विड्थ पण वाढली. जी तुमची पहिली विड्थ जेवढी टेबल मर्यादित होती, जेवढी टेक्स्टसाठी लागत होती तेवढीच होती. याच्यामध्ये तुमची विड्थ पण वाढलेली आहे. बरोबर आहे. यालाच बॉर्डर करण्यासाठी आपण कुठला क्लास लिहिला होता आता आपण? कोणी सांगू शकता? Table border. टेबल बॉर्डर लिहिला होता, राईट. सो याच पद्धतीने आपण याला फक्त टेबल बॉर्डर लिहिला होता, याच पद्धतीने देऊया. ठीक आहे. यामध्ये पहा आता आपण आणखीन एक आता एक चेंज करूया. एवढं इथपर्यंत सर्वांना समजलं टेबल कसा क्रिएट केला आणि टेबलला कुठले कुठले क्लासेस वापरले. हॅलो. Yes, sir. ओके. आता याच्यामध्ये आणखीन एक मला आता काय गोष्ट वाटते की मी ज्या रो वरती होवर करेल ना, म्हणजे ही जी माझी रो आहे, राईट. तर ज्यावेळेस मी ह्या रो वरती माऊस नेईल तर याचा कलर थोडासा चेंज झाला पाहिजे, अशी एक माझी इच्छा आहे. वाटते तुम्हाला अशी करावं आपल्याला? हॅलो. हॅलो. आवाज येतोय सर्वांना? याच्यासाठी काय आता माझी एक अशी इच्छा आहे की ज्यावेळेस मी या टेबलवरती होवर करेल, म्हणजे कुठल्याही रो वरती मी जर होवर करेल तर याचा जो कलर जो आहे तो हलकासा चेंज झाला पाहिजे होवर केल्यानंतर, आणि माऊस तिथनं काढला तर परत चेंज झाला पाहिजे. तर पहा याच्यासाठी काय होतं, माझ्याकडे सिंपल एक क्लास येतो टेबल होवर म्हणून. तो हाच क्लास मी फक्त इथे आणखी एक ऍड करणार आहे, टेबल हायफन होवर. ओके. पहा याच्यामध्ये माझा आता कुठल्याही प्रकारचे कुठल्याही टेबलवरती होवर केल्यानंतर कुठलाही माझा क्लास कलर चेंज होत नाहीये.
तर पहा याच्यावरती ज्यावेळेस मी नेतो तर पहा इथे माझा कलर चेंज होतो. मी ज्या रो वरती आहे त्या रोचा कलर चेंज होतोय गाईज, Yes. Yes, sir. राईट. पहा मी कुठल्याही रो वरती गेलो तर कुठल्याही रोचा कलर चेंज होतोय, जो की आधी नव्हतं. तर यासाठी सिम्पल बुस्टरॅप मध्ये क्लास आहे टेबल हायफन होवर. होवर म्हणजे काय, त्या गोष्टीवरती जसं आपण ओव्हर करतो त्याला आपण होवर इफेक्ट म्हटलं जातं. जर माझा माऊस ह्या टेबलवरती ह्या रो वरती येत असेल तर हा जो इफेक्ट आहे किंवा हा जो इव्हेंट आहे एखाद्या गोष्टीवरती माझा माऊस नेणं, त्याला होवर म्हटलं जातं. जसं आपण म्हणतो ऑन क्लिक, माऊस आउट, माऊस इन, राईट, ऑन लोड, अनलोड. त्याच पद्धतीचा याला काय म्हटलं जातं, होवर इफेक्ट म्हटलं जातं किंवा होवर इव्हेंट म्हटलं जातं. तर पहा इथे काय होवर इव्हेंट वरती काय आपण थोडासा जो कलर आहे हा थोडासा चेंज होतोय ग्रे कलर मध्ये, बरोबर आहे. पहा आता ही एक गोष्ट झाली. आता सेकंड गोष्ट आपण पाहणार आहोत, माझा जो टेबलचे जे रोज आहेत, माझे किती रोज आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, 8 रोज आहेत. याच्यामध्ये आता आपण काय करणार आहोत, जी माझी ह्या टेबलचं कलर आणि ह्या रोचा कलर आणि ह्या रोचा कलर दोन्ही असे डिफरंट दिसले पाहिजे, एक वेगळं लुक अँड फील आलं पाहिजे. तर पहा याच्यासाठी काय, याला स्ट्राईप म्हटलं जातं, जे आपण अल्टरनेटली सेम कलर म्हणजे इव्हन नंबर ऑफ रोज आणि ऑड नंबर ऑफ रोज. ओके, याच्यासाठी आपण एक सेम म्हणजे वेगवेगळं बॅकग्राऊंड कलर सेट करणार आहे. ओके, तर याच्यासाठी काय याला स्ट्राईप म्हटलं जातं बुस्टरॅप मध्ये. तर पहा याच्यासाठी स्ट्राईप साठी कुठला कॉलम येतो, तर बुस्टरॅप साठी येतो स्ट्राईप. रोज साठी पहा याच्यासाठी आपण कॉलम लिहिणार आहे टेबल. ओके, पहा टेबलचे जे सगळे कॉलम्स आहेत, पहा तुम्ही जे पाहू शकता ते सगळे कॉलम जे आहेत हे टेबल वर्डने सुरू होतात. याच्यावरून तुम्हाला काय समजतं की हे जे कॉलम्स आहेत हे टेबल साठीचे आहेत, बरोबर. जसं पहा काल आपण पाहिलं होतं होवर, सॉरी, फॉर्म साठीचे. तर त्याच्यामध्ये जेवढे काही आपण टॅग किंवा क्लास यूज केले होते ते सर्व काही आपण फॉर्म या नावाने सुरुवात होत होती ना काल. जर कोणाला आठवत असेल तर सांगा. पहा याचं कलर फील, लुक अँड फील चेंज झालं. याच्यामध्ये काय केलं, सिम्पल माझे जे इव्हन कलर आहे, सॉरी, जी ऑड रोज आहेत त्याचा कलर पण थोडासा ग्रे दिसतोय, आणि जे माझे इव्हन रोज आहेत त्याचा कलर कसा व्हाईट दिसतोय सर्वांना, Yes. राईट. सो आता आणखीन आता काय करणार आपण, आता आपण हे झाले आपले सगळे टेबलच्या ओव्हरऑल स्ट्रक्चर वरतीचे गोष्टी, बरोबर. हे केलं आपण पूर्ण टेबलवरती जे काही ऑप्शन परफॉर्म होतात या बाबतच्या गोष्टी. आता आपण पाहणार आहे बेसिकली रो बद्दल. ओके, जब बोला की घरी. ओके, तर पाहता यातच आपण काय करणार आहे, आता आपण पाहिलं ओव्हरऑल टेबल स्ट्रक्चर वरती आपल्याला काय काय आपण क्लासेस वापरतो, काय काय आपण डिझाईन मध्ये चेंज करतो. ओके, आता आपण पाहणार बेसिकली एक एक सिंगल रो वर. ठीक आहे, आता मला फक्त एका सिंगल रोजचा जर कॉलम चेंज करायचा असेल, सॉरी कलर चेंज करायचा असेल, ओके, किंवा फक्त एक सिंगल रोजचा किंवा सिंगल जो डेटा आहे आपला म्हणजे सिंगल रो आणि कॉलम जे आहे याचा जर चेंज करायचा असेल तर काय करू शकतो. ओके, याच्यासाठी काय लिहिणार आहे आता आपण, तर याच्यासाठी काय आता आपण सिंपल थिंग करणार आहे. मला फक्त ही जी फर्स्ट रो आहे हिला मला करायचं आहे प्रायमरी कलरने. सो मी याला काय करणार, टेबल हायफन प्रायमरी जर लिहिलं तर ह्या पूर्ण रोजचा जो आहे तो रोजचा पूर्ण माझा कलर चेंज होईल. सॉरी, स्पेलिंग मिसमॅच. या ठिकाणी आपण फक्त एका कॉलमच्या जर रोला कलर द्यायचा असेल तर या ठिकाणी आपण काय लिहिलेलं आहे, टेबल रो. झालं सर्व, फक्त एका रोजचा कॉलम कलर चेंज झाला. बाकी जे कलर्स आहेत ते
ॲज इट इज आहेत तसेच आहेत. बरोबर आहे? हॅलो? येस सर. राईट. त्यानंतर पहा आता सिंपल थिंग आहे. मला फक्त हे जे माझं पेंडिंग आहे, यातलं एखादा कॉलमची व्हॅल्यू, यातली फक्त एका कॉलमच्या सिंगल रोची म्हणजे सिंगल रो मध्ये फक्त एका कॉलमची व्हॅल्यू चेंज करायची, कलर चेंज करायचा आहे. तर पहा तो कसा करणार आहे. सिंपल थिंग आहे. जशी आपण इथे TR ला क्लास दिला होता टेबल रोला, तसंच आपण टेबल डेटाला देणार आहे. तर पहा मी हा जो टेबल डेटा आहे पेंडिंग, याला मी क्लास देतो टेबल हायफन डेंजर. डेंजर कोणता कलर देतो सांगा मला. जो डेंजर आहे, हा डेंजर म्हणजे कुठला कलर असतो? रेड. रेड कलर असतो. राईट. आता याचा मी जर कलर चेंज केला तर पहा झालाय, मी जो माऊस ठेवला होता त्याचाच कलर रेड झाला. बरोबर. पूर्णतः रेड नाहीये, पण थोडासा रेडिश दिसतो. बरोबर आहे. तर या पद्धतीने आपण एखाद्या रोचा किंवा रो मधल्या फक्त एखाद्या डेटाचा आपण कलर चेंज करू शकतो. राईट. हॅलो? येस. हा, या पद्धतीने पहा. आता याच्यामध्ये कलर कुठले कुठले येतात पहा. एक येतो तुमचा टेबल प्रायमरी, एक येतो टेबल सेकंडरी. ज्या मी त्या दिवशी कलर स्कीम सांगितलं होतं, सेम कलर स्कीम टेबल रो इतरत्र कुठलेही कंपोनंट असतील तर सगळ्या कंपोनंट्समध्ये त्यालाच पुढे कंटिन्यू केलं जातं. ओके. तर पहा इथे आपल्याला काय, असं काल पाहिलं होतं आपण, क्लास टेबल सेकंडरी. बरोबर. सेकंडरी पहा, माझा सेकंडरी कलर कसा येतोय पहा. सेकंडरी कलर सेम जसा ग्रे तसाच दिसतो, पण थोडासा वेगळा आहे. ओके. म्हणजे थोडासा डार्कनेस आहे थोडासा, किंवा दिसायला तो तुम्हाला थोडासा डार्कनेस आहे, तो दिसायला तुम्हाला सारखा दिसत असेल. त्यानंतर पहा तिसरा कलर येतो टेबल सक्सेस. राईट. सक्सेस पण आपण काल कलर पाहिलं होतं बटन मध्ये, ते कोणाला आठवत असेल तर पाहिलं होतं. पहा याचा पण कलर थोडासा ग्रीन झालाय. सर्वांना दिसतोय कलर ग्रीन झालेला. येस. ओके. सो पहा याच पद्धतीने आपण याचा करणार आहे क्लास टेबल, याचा करणार आहे मी डेंजर. डेंजर म्हणजे रेड कलर. तर पहा याचा डेंजर केला. त्याच पद्धतीने खालचं मग आता इन्फो करूया, एक सेकंडरी करूया आणि एक व्हाईट करूया आणि एक डार्क करूया. ठीक आहे. म्हणजे आपली सगळी कलर स्कीम कम्प्लीट होते. अब मी आता सर्व एकदमच लिहितो. टेबल क्लास टेबल डार्क झाला, सेकंडरी झाला, इन्फो, व्हाईट, पहा दिसते सर्वांना टेबलचे कलर माझे चेंज झालेले. हो. ओके. सो पहा आता तुम्ही करू शकता असेल, जर 10 मिनिटाचा टायमिंग दिलं तर टेबल चेंज करून देऊ शकता, मला दाखवू शकता प्रत्येक जण प्रत्येकाच्या सिस्टम वरती. हॅलो? हॅलो? की फक्त फक्त मी सांगत राहू की तुम्ही काही प्रॅक्टिस करता? आन्सर गाईज प्लीज. हा सर सांगा, प्रॅक्टिस करतो नंतर. ठीक आहे, मग मी फक्त सांगण्याचं काम करतो, पण तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जर प्रॅक्टिस केली नाही तर इंडस्ट्रीत आपल्याला किंमत नाही. ओके. IT इंडस्ट्री ही अशी आहे की तुम्हाला तुमची जेवढी जी लाईफ आहे, तुमचे जेवढे वर्किंग इयर्स आहेत, संपूर्ण वर्किंग इयर्स तुम्हाला फक्त शिकत राहावं लागतं. ही गोष्ट ना, हे झालं की ते झालं की ते. ठीक आहे. सो पहा आता टेबलमध्ये तर आपण एक बऱ्याचशा ह्या गोष्टी पाहिल्या. जर तुम्हाला आणखीन काही गोष्टी पाहायच्या असतील तर हे बुस्टॅपचं डॉक्युमेंटेशन आहे. ओके. पहा एक
IT इंजिनियर म्हणून तुम्हाला डॉक्युमेंटेशन स्किल वाचता येणं खूप गरजेचं आहे. ओके, कारण मी आता जे सांगतो हे तुम्हाला 5.2 मध्ये सांगतोय, राईट. पुढचं उद्या जर व्हर्जन चेंज झाला, 5.3 आलं किंवा 6.0 आलं, तर यामध्ये हेच क्लासेस नेम असतील किंवा हाच इन्स्टॉलेशनची प्रोसेस असेल, हे असं नाहीये. ओके, त्यावेळेस ते वेगळे क्लास नेम येतील, वेगळ्या प्रॉपर्टीज येतील, वेगवेगळ्या गोष्टीज येतील. ओके, तर ह्या गोष्टी काय, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस एक वर्किंग पर्सन असता, त्यावेळेस हे ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला डॉक्युमेंटेशन वाचूनच शिकावं लागतं, राईट. येस. हा, तर आता इथे या ठिकाणी आपण पाहतो इथे भरपूर अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत, तर याच्यानुसार तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा की कसं काय होतं वगैरे. ठीक आहे. आता आपण यातलं एक पाहणार आहे अलर्ट. अलर्ट माहिती आहे सर्वांना काय असतो? मेसेज डिस्प्ले करण्यासाठी. हा, एक मेसेज डिस्प्ले करण्यासाठी बुस्टॅप मध्ये जो अलर्ट येतो, सॉरी जावास्क्रिप्ट मध्ये जो अलर्ट येतो तो पहा असा येतो, राईट. राईट, बुस्टॅप मध्ये जो, सॉरी जावास्क्रिप्ट मध्ये जो अलर्ट येतो एखादा तो असा येतो, राईट, बरोबर आहे. येस. हा, पण हा अलर्ट दिसायला तुम्हाला कसा वाटतो? असं म्हणजे एकदम चुकीचं नाही वाटत, म्हणजे असं दिसायला एकदम ओल्ड स्टाईल किंवा जुन्या पद्धतीचा वाटतो, बरोबर. सो आता आपण पाहणार आहे आता आपण पाहणार आहोत बुस्टरॅप मध्ये अलर्ट कसा बनवतात, तो कसा वर्क होतो, त्याच्यावरती हे ओकेचं बटन किंवा जे क्रॉसचं बटन असतं ते कसं काम करतं. ठीक आहे, त्याचं एक एक्झाम्पल इथे पाहूया. अलर्ट म्हणजे काय असतो किंवा कशा प्रकारे अलर्ट दिसतो. ठीक आहे, तर पहा इथे बुस्टरॅपच्या वेबसाईटमध्ये कंपोनंट्समध्ये अलर्ट म्हणून एक टॅब आहे, त्याच्यामध्ये पहा हा एक सेकंडरी अलर्ट जो मेसेज डिस्प्ले करण्यासाठी होतो. ठीक आहे, याला अलर्ट म्हटलं जातं. ओके, याच्यामध्ये पहा दुसरं अलर्टचं एक्झाम्पल, हे लाईव्ह अलर्ट पहा, याच्यावरती क्रॉस जर साईन केलं तर अलर्ट कट झाला. ओके, हे पाहणार आहे आपण. त्याच्यात एकामध्ये त्या अलर्ट मध्ये लिंक कशी दिली जाते. ओके, हे पाहणार आहे आपण आता. चालेल ना हे पाहायला? ओके. ओके, आता आपण अलर्ट म्हणजे काय किंवा अलर्ट म्हणजे काय, तर अलर्ट म्हणजे काय की एक असा कंपोनंट ज्याचा एक तुम्ही मेसेज दाखवण्यासाठी डिस्प्ले करण्यासाठी उपयोग करता. जसं की तुमच्या एखाद्या वेबसाईटवरती जर ईमेल आयडी चा पासवर्ड चुकला तर तो तुम्हाला असा एक आयकॉन देतो आणि पुढे लिहितो लाल कलर मध्ये दाखवतो युजर नेम अँड पासवर्ड हॅज बीन इनव्हॅलिड, राईट. या इनव्हॅलिड युजर नेम पासवर्ड जर तुम्ही त्याच ठिकाणी जर लॉग इन सक्सेसफुल झालं तुम्हाला तिथे मेसेज दाखवतो लॉग इन सक्सेसफुल, बरोबर आहे. येस. हा, तर ह्याच अलर्टचा आपण आता कसा बनवतात किंवा कसा बनवला जातो हे आपण पाहणार आहोत. तर पहा, अलर्ट घेण्यासाठी सिंपल थिंग, याच्यामध्ये फक्त डिवचा उपयोग केला जातो आणि अलर्टचा उपयोग केला जातो. ठीक आहे, तर पहा अलर्ट आपण पाहणार आहोत. तर अलर्ट मध्ये काय, जसं आपण टेबल बनवलं त्याच पद्धतीने आता इथे आपण वरती अलर्ट शिकूया. अलर्ट म्हणजे काय. ओके, तर पहा डिव, हा एक डिव टॅग घेतला मी, इथे मी लिहितो टेबलचं जे आहे ते खाली आणतो. ओके, आणि सिंपल याला चेक बनवून देतो अलर्ट. सर्वांना टेबल समजलं? टेबल आपण कसा बनवला, काय क्लासेस वापरले वगैरे. हॅलो, पाहिजे तर आपण एक अलर्ट म्हणजे अलर्ट कसं करतो आपण ते पाहणार आहे. तर पण मला अलर्ट द्यायचा आहे इनव्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड. सो मी या ठिकाणी एक कमेंट लिहितो अलर्ट म्हणून. आणि ह्या कमेंट मध्ये मी इथे अलर्टचा कोड लिहिणार आहे. यामध्ये मी एक सिंपल डिव घेतो. ओके, डिव मध्ये इथे एक मी एक बी टॅग घेतो बोल्ड म्हणून आणि इथे लिहितो इनव्हॅलिड युजर नेम कॉमा पासवर्ड, राईट. याच पद्धतीने मेसेज येतो ना तुम्हाला पासवर्ड, बरोबर. याच पद्धतीने मेसेज असतो तुमचा जस्ट एखादा युजर नेम पासवर्ड चुकीचा ठरतो एखाद्या साईट वरती, राईट. तर यालाच आपण आता इम्प्लिमेंट करणार आहोत याला. तर पहा, हे माझं विदाऊट जे असेल तो कसा दिसतोय आणि आपल्याला जो बनवायचा आहे
तो कसा बनवायचा आहे या पद्धतीचा. ओके, आपल्याला कसा बनवायचा आहे या पद्धतीचा रेड कलर मध्ये. बरोबर आहे. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल. फर्स्ट तर मी ड्यूटॅग घेतला. ड्यूटॅग मध्ये इथे लिहिलं मी अलर्ट. राईट. आता इथे मी काही क्लास लागतील. तर पहिला माझा क्लास सिम्पल थिंग आहे, जसं आपण आधी लावत होतो. आता आपण काय बनवतोय अलर्ट. तर त्यावेळेस आपला कुठला क्लास, आपल्याला प्रायमरी क्लास असेल आपला, कुठला असेल सांगा. हॅलो हॅलो. काय सर? तर आपण फॉर्म जर काल बनवलं होतं राईट, तर फॉर्मसाठी आपण कुठला क्लास नेम वापरलं होतं किंवा फॉर्म त्यात कंट्रोल. फॉर्म कंट्रोल. तर त्यामध्ये फॉर्म वर्ड तुमचा कंपल्सरी होता राईट. काल फॉर्म बनवलं हा. होतं आपण. त्याच्या अगोदर आपण बटन बनवले होते. तर बटन मध्ये कुठला क्लास आपण घेत होतो पहिला. बीटीएन. बीटीएन. बीटीएन म्हणजे बटनचा शॉर्ट फॉर्म होता तो राईट. यस. त्याच पद्धतीने आता आपण मगाशी टेबल पाहिले. तर टेबल मध्ये कुठला वर्ड कॉमन होता क्लास नेम मध्ये. टेबल. टेबल. तर याच पद्धतीने आता आपण काय बनवतोय अलर्ट बनवतोय. बरोबर. अलर्ट मेसेज बॉक्स. अलर्ट. तर याच्यामध्ये काय क्लासचं नाव असेल आपल्या. अलर्टच असेल का? अलर्टच असेल. बरोबर आहे. या ठिकाणी सिंपल मी अलर्ट लिहितो. ओके. अलर्ट लिहितो आणि याला फक्त मी रिफ्रेश करतो. पहा आपल्याला टॅग मध्ये काय चेंज होतंय का. पहा छोटासा चेंज झालाय. आपली जी बॉडी होती ती पॅडिंगने थोडीशी वाढली आहे. बरोबर. तर जर तुम्ही पाहिलं असेल तर थोडीशी इकडनं जागा सोडली आणि खाली जागा वाढली. वाढली ना. हॅलो. हो हो हो. हो, त्याच पद्धतीने पहा. तर काल आपण कसं मगाशी जसं पाहिलं टेबलचा क्लास कलर चेंज करण्यासाठी कुठले क्लास वापरतो आपण. टेबलचा कलर चेंज करण्यासाठी काय टेबल हायफन सेकंडरी प्रायमरी वापरले. बरोबर. येस येस. हा, मग आता या ठिकाणी मला याचा कलर रेड करायचा आहे. तर याच्यासाठी मला कुठला क्लास वापरावा लागेल. टेबलचा किंवा अलर्टचा. डेंजर. डेंजर वापरावा लागेल राईट. तर सिंपल मला काय लिहावं लागेल इथे अलर्ट हायफन डेंजर लिहिलं तर चालेल. हॅलो. अलर्ट हायफन डेंजर लिहिलं तर चालेल का. काय वाटतंय. चुकलं तर चुकू दे मित्रा, काही प्रॉब्लेम नाहीये. हेच चालतंय सर. मगाशी पहा इथे डेंजर लिहूया आणि पाहूया आपल्याला दिसते का आपलं बरोबर. दिसला. पहा एकदम किती सिंपल वे मध्ये आपण अलर्ट बॉक्स दाखवलाय. बरोबर. जो आपण अलर्ट दाखवलाय तो पहा एकदम किती सिंपल वे मध्ये दाखवलाय. आपण फक्त काय केलं एक डिव घेतला. डिव मध्ये फक्त एक बोल्ड म्हणजे मला टेक्स्ट बोल्ड दाखवायचा होता म्हणून फक्त मी बोल्ड घेतला. तर मी आता हा जो बोल्ड आहे हा फक्त मी युजर नेम आणि पासवर्डलाच ठेवतो. बाकीचा बोल्ड मी काढतो. इनव्हॅलिडला मी नाही लावत आहे. तर पहा पहा या पद्धतीने. बरोबर. पहा इनव्हॅलिड माझं सिंपल वर्ड मध्ये दिसते आणि युजर नेम आणि पासवर्ड कसं बोल्ड मध्ये दिसते. तर पहा एकदम किती अलर्ट किती एकदम सिंपल मे मध्ये बनवलं जसं आपण टेबल बनवलं होतं. बरोबर आहे. हॅलो. येस सर. टेबलला फक्त टेबल डॅश वॉर्निंग किंवा टेबल डॅश प्रायमरी असं घेतलेलं. इथं डबल मग अलर्ट का घेतलं. आपण इथे काय घेतलं अलर्ट का घेतलं. बरोबर. तर मित्र तू इथे पाहिलं असतील तर टेबलचा पहिला क्लास जो आहे तो मी टेबल लिहिला होता. बरोबर. दिसते तुला इथे. मग हा जो माझा काय आला हा प्रायमरी क्लास झाला. पॅरेंट क्लास माझा. राईट. आणि हा काय करतो हा फक्त माझं कलर देण्याचं काम करतो. बरोबर. ओके. पण ऍक्च्युअल जर तू पाहशील तर याचं जे हे पॅडिंग मार्जिन ही जी विड्थ जी काय बनवली त्या कंपोनंटची ही कोणी बनवली आहे ह्या क्लासने बनवली. ह्या अलर्ट हायफन डेंजरने फक्त कलर देण्याचं काम केलं. बरोबर. याची प्रॉपर्टी काय करते फक्त कलर देण्याचं काम करते. पण ऍक्च्युअल जे स्ट्रक्चर बनवले किंवा ऍक्च्युअल जो तुझा कंपोनंट दिसण्याची जी काही स्टाईल बनली ती कोणी बनवली आहे अलर्टने बनवली आहे. अलर्ट. ओके. हा तुझ्या अलर्ट डेंजरने काय फक्त कलर असाइन केलाय. त्याने फक्त कलर दिलाय
की दादा हे जे आहे हा जो कंपोनेंट हा रेड कलर मध्ये दाखव, याच्या आतला जो टेक्स्ट आहे तो रेड कलर मध्ये दाखव. राईट. ओके. तर पहा आता हा झाला आपला कलर. राईट. आता पहा याच्यातच पहा, आता कुठलाही जर अलर्ट जर पाहिलं तर त्याला इथे क्रॉस साईन येतं. क्रॉस साईन म्हणजे कशासाठी, तो जर मला फोर्सफुली म्हणजे हा जर जात नसेल तर हा माझा कधीच जाणार नाहीये. राईट. हा जो अलर्ट आहे माझा हा कधीच गायब नाही होणार. आता याला मला जर गायब करायचं असेल इथनं, म्हणजे मला याला घालवायचे, रिमूव्ह करायचा आहे हा अलर्ट, होतो ना आपला अलर्ट कधी कधी आपल्या त्या साईटवरती आपल्याला रिमूव्ह करायला येतं. बरोबर आहे. येस. हा, तर तोच अलर्ट आता मला रिमूव्ह करायचा आहे. तर रिमूव्ह करण्यासाठी काय रिमूव्ह करण्यासाठी सिंपल आहे, आपल्याला एक बटन घ्यावं लागेल. राईट. आपल्याला एक बटन घ्यावं लागेल. तर बटनचा कलर कसा दिसेल माझं, बटन कसं दिसेल माझं, क्रॉस साईन बटन दिसेल. बरोबर आहे. येस. राईट. तर आता बटन कसं क्रॉस साईन दिसेल. तर आपण बटन डिझाईन करूया. बटन डिझाईन करण्यासाठी काय बटन डिझाईन करण्यासाठी काय फक्त क्लास. बटन घेण्यासाठी काय, पहिलं आपल्याला बटन घ्यायचे. सो मी या ठिकाणी इथे एक बटन घेतो. ओके, बटन घेतो. बटनला टाईप जो येईल तो माझा फक्त बटन येईल. राईट. फक्त बटन वर्क केलं पाहिजे आणि कुठला सबमिट वगैरे किंवा रिसेट वगैरे नाही. सो मी फक्त इथे बटन घेतलं. राईट. आणि बटनला काय इथे मी असं क्रॉस देतो. क्रॉस कशाने देतो, एक्सने देतो. राईट. तर हे माझा बटनचा जो क्रॉस आहे तो कुठे दिसतोय तुम्हाला, इथे दिसतोय. बरोबर. पण पाहता हे बटन कसं दिसतंय माझं, दिसतंय चांगलं दिसतंय का, नाही दिसतंय. सर्वांना कोणाला चांगलं दिसतंय का बटन, असं वाटते कोणाला हे खूप चांगलं दिसतंय. नाही. हा, आता हा जर माझा अलर्ट बॉक्स आहे तर याला क्रॉसचं साईन कुठे दिसलं पाहिजे, ह्या साईडला दिसलं पाहिजे. बरोबर. हा. कारण इकडे जर मेसेज असेल तर क्रिएट किंवा एखाद्या गोष्टीला कट करण्याचं कुठे आपण वेगळ्या साईडला देतो. बरोबर ना. तर माझं जे क्रॉसचं साईन आहे ते मला इथे दिसलं पाहिजे. तर पहा यासाठी काय आपल्याकडे क्लास येतो बूटस्ट्रॅपचा. याच्यामध्ये मी कुठलाही कंपोनंट घेत नाही, म्हणजे कुठल्याही बटन मध्ये कुठलाही टेक्स्ट घेत नाही. याला फक्त मी क्लास असाइन करतो, btn-close. btn-close. ओके. जसं मी btn-close हे करेल तर पहा इथे हा बनला. बरोबर. एक क्रॉस बनला इथे, बनला. हा. हा, पण आता काय याला मला डिसमिस पण करायचं आहे, म्हणजे मला घालवायचंय पण. सोपा याच्यावरती क्लिक केल्यानंतर माझा हा जो काही अलर्ट आहे हा गायब होतोय का, नाही होत आहे. राईट. नाही. माझा अलर्ट नाही होत आहे. सो मी याला काय करू, मी याला इथे आणखीन एक क्लास देतो, डेटा. ओके. डेटा हा जो डेटा हे एक कस्टम ऍट्रिब्यूट आहे, म्हणजे डेटा नावाने जे ऍट्रिब्यूट स्टार्ट होतं हे कस्टम ऍट्रिब्यूट आपण डिफाईन करतो. हे कुठलेही प्री डिफाईन HTML चे ऍट्रिब्यूट नाहीये, जसं की टाईप ऍट्रिब्यूट आहे, क्लास ऍट्रिब्यूट आहे, राईट, href ऍट्रिब्यूट आहे, कंटेंट ऍट्रिब्यूट आहे. हे HTML स्वतः त्यांच्या HTML लँग्वेजने प्रोव्हाइड केलेले टेम्पलेट्स टॅग आहेत किंवा ऍट्रिब्यूट आहेत. तर आपल्याला इथे कस्टम ऍट्रिब्यूट आहे डेटा. आपण बूटस्ट्रॅप वापरतोय म्हणून BS. ओके. आणि याच्या पुढे काय, डिसमिस. डिसमिस म्हणजे काय, रिमूव्ह करणं. बरोबर. या ठिकाणी डिसमिस. त्याच्यामध्ये डिसमिस वरती मी इज इक्वल टू अलर्ट लिहूया. अलर्ट म्हणजे काय, आता मला डिसमिस काय करायचंय, तो जो माझा याचा पॅरेंट अलर्ट आहे तो मला या ठिकाणी रिमूव्ह करायचा आहे. पण मी याच्यावरती फक्त रिफ्रेश करतो आणि पाहूया आपल्याला होतंय का. माझा अलर्ट डिस्प्ले झाला. याच्यावरती मी फक्त क्लिक केलं तर माझा जो अलर्ट आहे तो गायब होतोय. येस. हा. पण पहा इथे अजूनही मला चुकीची अशी वाटते की माझं जे बटन आहे ते ह्या साईडला न दिसतं ते ह्या साईडला दिसलं पाहिजे. बरोबर. आता पहा आपलं एक बेसिकली आपलं एक अलर्ट क्रिएट झालाय, ज्याच्यामध्ये माझं एक टेक्स्ट दिसतोय आणि टेक्स्ट मध्ये माझं जे ते क्लोज होतंय ना. बटनवरती क्लिक Yes. केल्यानंतर माझं जे हो. हे दिसतं, बटनचं डिझाईन पण चांगलं दिसतं, पण बटनची जी पोझिशन आहे ती थोडीशी चुकीची आहे. बरोबर.
बटनची पोझिशन जी पाहिजे ती माझी राईट साईडला पाहिजे, माझा टेक्स्ट संपल्यानंतर एका साईडला पाहिजे. सो मी याची टेक्स्ट चेंज करण्यासाठी पहा काय करतो, सिंपल मी या ठिकाणी काय लिहितो, टेक्स्ट डेंजर जसं आपण लिहिलं होतं तसंच इथे लिहितो अलर्ट हायफन. आपल्याला काय करायचं आता, डिसमिसेबल अलर्ट बनवायचं आहे, राईट. काय बनवायचं आहे, डिसमिसेबल. तर याचा फक्त एक क्लास आहे डिसमिसेबल. ओके. आणि आता पाहूया आपल्याला याचं स्ट्रक्चर चेंज होत आहे का. तर पहा याचा स्ट्रक्चर एक पोझिशन चेंज झाली. गाईज पोझिशन चेंज झाली. काय केलं Yes. फर्स्ट आपण काय केलं, एक नॉर्मल डिव क्रिएट केला, राईट. ज्याच्यामध्ये फक्त आपण बोल्ड केलं होतं, ह्या टेक्स्टला बोल्ड केलं होतं, बरोबर, जो की बी टॅग वापरून. त्यानंतर काय आपण केलं, यालाच आपण एक थोडंसं वेल डिझाईन करण्यासाठी अलर्ट मला दाखवायचं होता म्हणून मी अलर्ट टॅगचा वापर केला. तर याने फक्त माझी पोझिशनिंग बदलली, पण माझा कलर त्याने चेंज केला नव्हता, बरोबर आहे. हा. आता कलर जर चेंज नाही झाला तर म्हणून आपण काय क्लास वापरला, अलर्ट हायफन डेंजर. का तर आपण इथे इनव्हॅलिड वर्ड दाखवत होतो, इनव्हॅलिड म्हणजे चुकीला आपण रेडने डिस्प्ले करतो, म्हणून मी इथे क्लासचं नाव वापरलं किंवा कलरचं नाव वापरलं डेंजर कलर, राईट. डेंजर कलर दाखवल्यानंतर आपण फक्त इथे हाय अशा पद्धतीचा टेक्स्ट दाखवला. पण नंतर आपण पाहिलं की अलर्ट तर माझा कट पण होतो किंवा मला कट पण करता येतो, बरोबर. तर यासाठी आपल्याला काय लागणार होतं, एक बटन. सो मी काय केलं, या ठिकाणी एक बटन घेतलं. त्या बटन मध्ये मी पहिल्यांदा तिथे एक्स लिहिला होता या पद्धतीचा, राईट. जर तुम्हाला आठवत असेल तर या ठिकाणी बटन मध्ये असा एक्स लिहिला होता, पण एक्सची गरज नाही. तर आपल्याकडे काय बुटस्ट्रॅप मध्ये क्लास येतो बटन हायफन क्लोज. सो आपण इथे बटन हायफन क्लोज गेलं, त्यानंतर आपल्या इथे एक एक्स आला, बरोबर. एक्स आला, पण त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर माझं जे अलर्ट आहे तो गायब होत नव्हता, बरोबर आहे. सो त्यावेळेस मग काय केलं, आपण आणखीन एक ऍट्रिब्यूट क्रिएट केलं किंवा एक कस्टम ऍट्रिब्यूट राईट केलं, जे बुटस्ट्रॅप थ्रू येतं आपल्याला, बुटस्ट्रॅप कडून भेटतं. ते म्हणजे डेटा हायफन बीएस हा बुटस्ट्रॅपचा शॉर्ट फॉर्म आहे. हायफन डिसमिस म्हणजे काय, घालवणं. तर डेटा हायफन बीएस हायफन डिसमिस. मला काय डिसमिस करायचंय तर त्याची व्हॅल्यू आपण दिली अलर्ट. का तर मला अलर्ट बॉक्स जो आहे तो डिसमिस करायचा आहे, बरोबर. सो त्या पद्धतीने आपण इथे अलर्ट हायफन डिसमिस लिहिला. ते केल्यानंतर आपण इथे कट केल्यानंतर आपला जो बुटस्ट्रॅपचा अलर्ट होता तो डिसमिस म्हणजे गायब होत होता, बरोबर आहे. जर सर्वांना आठवत असेल, सर्वांनी पाहिलं असेल तर आपला जो होता तो या ठिकाणी केल्यानंतर होत होता. त्यानंतर आपल्याला असं वाटलं की हा जो अलर्ट आहे किंवा याचा जो क्रॉस साईन आहे हे असं मला इथे नकोय, ते मला असं राईट साईडला पाहिजे, ह्या राईट साईडला पाहिजे, जेणेकरून माझं जे अलर्ट आहे किंवा जो माझा बॉक्स आहे तो एक वेल लुक अँड फील देईल, एक बेस्ट वाटेल. का तर माझा जो अलर्ट मध्ये माझा जो मेसेज आहे तो लेफ्ट साईडला असतो किंवा एका साईडला असतो, आणि त्याचं जे ऍक्शन वाले बटन आहे डिसमिस वाले ते एका साईडला पाहिजे, जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम नको, राईट. राईट. त्यानंतर आपण काय केलं, राईट साईडला पाहिजे म्हणून आपण काय वापरलं, अलर्ट हायफन डिसमिसेबल म्हणून एक क्लास वापरला, ज्याने आपल्या बटनची जी पोझिशन आहे ती आपल्याला राईट साईडला करून दिली, बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला ॲनिमेशन करायचं आहे. छोटंसं ॲनिमेशन म्हणजे काय, की याच्यावरती जर मी गायब केलं तर ते ऑटोमॅटिक गायब होते, राईट. म्हणजे असं एका सेकंदात गायब होतं, असं कळत पण नाही ते गायब झाले, डायरेक्ट गायब होतं. तर याला आपण थोडंसं एक ॲनिमेशन देऊया, येण्यासाठी पण आणि जाण्यासाठी पण. सो ॲनिमेशन मध्ये काय, मध्ये फक्त एकच क्लास येतो, तो म्हणजे फेड. फेड काय करतो, आपण फेडला पाहूया. फेड जर मी इथे लिहिला तर माझा दिसत नाहीये, राईट. तो फेड झाला. तो फेड नाही तर फेड आणि शो. पहिला आपण शो बघूया. तर याच्यावरती जर मी क्लिक करतो तर एक असा एक छोट्याशा हलक्याशा एक स्वरूपात तो गायब झाला. तर तुम्ही पाहसाल तर एक छोटासा हलक्याच्या स्वरूपात गायब होतो, बरोबर. एकदम छोटासा पिरियड येतो. समजते सर्वांना म्हणजे तो गायब कसा होतोय ते. एक छोटंसं ॲनिमेशन लागलं पहा त्याच्यावरती. या पद्धतीने आपण बनवतो. ओके. या पद्धतीने आपण अलर्ट लिहितो. तर सिंपल अलर्ट जे आहेत त्याचे पण कलर स्कीम सेम आहे. अलर्ट, डेंजर हे वाले.
याच्यासोबत आपण इथे या ठिकाणी एखादा आयकॉन किंवा एखादी इमेज पण टाकू शकतो इथे. पण इथे मला इमेज जर टाकायची असेल तर इमेज जी आहे ती मी बुस्टअपची इथे जे खाली आपल्याकडे इमेज होती ती इमेज इथे कॉपी पेस्ट करूया. ही जी इमेज आहे ती मी कॉपी पेस्ट करतो. ठीक आहे. आणि ती मी या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करतो. तर पाहता ही जी इमेज आहे ही खूप मोठी दिसतीये. तर याच्यासाठी इथे क्लास आहेत 2 आपण ऍड करून बघूया. पहा या ठिकाणी जी आपली इमेज आहे त्या इमेजचा तर काही चेंज होत नाहीये, राईट. इमेजची जी विड्थ आहे ती चेंज होत नाहीये. So आपण याची इमेज जी आहे ती लेंथ जी आहे ती आपण स्वतःहून कमी करूया. सो याला स्टाईल देऊया, विड्थ देऊया 15 पिक्सल आणि हाईट देऊया ऑटो. हे ऍट्रिब्यूट माहिती आहेत, राईट. सीएसएसच्या प्रॉपर्टीज माहिती आहे तुम्हाला. पहा या ठिकाणी आपली जी इमेज आहे पहा हे कसं दिसतं एकदम. आपण काय पाहिलं की इमेज कशी घ्यायची, इमेज सोबत अलर्ट कसा दाखवायचा, त्यानंतर अलर्ट डिसमिस कसा करायचा, डिसमिस कसा करायचा, त्याची पोझिशन कशी पाहायची, या गोष्टी समजल्या सर्वांना. हॅलो. हॅलो. हा मित्रा समजलं हे सर्व, म्हणजे अलर्ट कसा बनवला वगैरे आपण. परत एकदा एक्सप्लेन करू. हॅलो. सर ते क्लास कीवर्ड आहे तो एकदाच घ्यायचा आणि त्यानंतर आतमध्ये कोणतेही क्लास घेतले तरी चालतात का? पहा आता याच्यामध्ये क्लास कुठलेही नाही, जे त्यासाठी येतात तेच. ओके, म्हणजे जसं अलर्ट आहे तर अलर्टचा कलरसाठी काय, अलर्टच्या आधी फक्त नंतर कलरचं नाव येतं, बरोबर. तर कलरसाठी आपल्याला 6-7 कलर आहेत जे की सेम आहेत किंवा जे फिक्स आहेत. त्यामध्ये येतात आपले अलर्ट, डेंजर, सॉरी प्रायमरी, सेकंडरी, डेंजर, सक्सेस, इन्फो, वॉर्निंग, व्हाईट आणि डार्क. ओके, 7 हा स्कीम आहेत. पण सर ते अलर्ट डिसमिसिबल हा वेगळा क्लास आहे ना? हा वेगळा क्लास आहे. हा कशासाठी आहे मग तिथं तिथं परत क्लास लिहायची गरज म्हणजे नाही आहे ना? काय म्हणजे हा अलर्ट नाही हा म्हणजे म्हणजे क्लास इज इक्वल टू अलर्ट, अलर्ट डेंजर, परत क्लास इज इक्वल टू अलर्ट डिसमिसिबल असं नाही लिहायची नाही गरज नाही नाही. नाही नाही नाही. हा हा जो क्लास आहे हा एकदाच लिहायचा असतो एका टॅगच्या ह्यापर्यंत. म्हणजे हे जे सर्कल संपतंय ना माझं, ग्रेटर दॅनचं साईन संपत नाहीये तोपर्यंत माझा एका डिव्हला एकच क्लास ऍट्रिब्यूट असतो. ऍट्रिब्यूट कधीही एका क्लासला किंवा एका टॅगला कुठलंही ऍट्रिब्यूट हे डबल येत नाही. जर ते डबल लिहिलं तर तो पकडत नाही. आता या ठिकाणी मी काय करतो, हे जे क्लास ऍट्रिब्यूट आहे हेच मी इथनं कट करतो आणि इथे परत क्लास लिहितो. सॉरी, आता इथे क्लास लिहूनच देत नाहीये तुम्हाला. म्हणजे माझं जे सजेशन्सची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये क्लास येतच नाहीये. का तर क्लास हा सिंगल वर्ड आहे. एका टॅग मध्ये युनिक क्लास असतो. क्लास ऍट्रिब्यूट किंवा जे ऍट्रिब्यूट नेहमी हे युनिक पाहिजे. पहा आता हे कसं दिसतंय. येस. आपण डबल क्लास घेतल्यामुळे त्याने आपल्याला नंतरच्या क्लासला काही व्हॅल्यूज दिली नाही. आपला जो पहिला क्लास आहे त्याला जर पासाल तुम्ही तर पहिल्या क्लासच्या प्रॉपर्टीज आपल्या याला लागल्या असतील. हा जो अलर्ट आहे याला प्रॉपर्टीज तर लागल्यात पहिल्या, बरोबर. इथे जर पाहाशील मित्र तिथे फक्त अलर्ट क्लास दिसतोय.
माझं दुसऱ्या क्लासमध्ये जे लिहिलंय ते दिसतच नाहीये इथे. काय दिसतंय तुला? नाही नाही. म्हणजे त्याने काय केलं की फक्त पहिलं ऍट्रिब्यूट जे आहे ते घेतलं. सेकंड ऍट्रिब्यूटला त्याने प्रायोरिटीज दिली नाही. त्याने ते वाचलंच नाही. जो कंपायलर आहे माझा, हा जो क्रोमचा माझा जो कंपायलर आहे, त्याने सेकंड जे काही क्लास आहे माझा किंवा सेकंड जे थिंग आहे याला त्याने वाचलंच नाही. बरोबर? येस. हा, तर आपण ज्यावेळेस एखादी ऍट्रिब्यूट लिहितो किंवा एखादा ऍट्रिब्यूट ज्यावेळेस एखाद्या टॅगला असाइन करतो, तर ते ऍट्रिब्यूट हे त्या टॅगसाठी युनिक असतं. जसं कंपनीमध्ये तुझा एम्प्लॉई आयडी हा दुसऱ्या एम्प्लॉईला नसतो. बरोबर आहे? येस. हा, त्याच पद्धतीने इथे एका टॅगचं जे टॅग आहे तो डबल येत नाही. बरोबर? सेम लॉजिक आहे. तो आता आपण इथला जो पहिला लिहिला होता तो काढूया. आणि बघा आता याला मी असं केलं तर हा परत माझा होता तसा दिसतोय. येस. हा, म्हणजे याच्यातून काय काय शिकलंस की जे काही कुठलं आहे, जे काही टॅग आहेत ते कधीही माझे रिपीट होत नाही एका टॅग मध्ये. ते युनिकच राहतात. एका वेळेस एकच टॅग, डबल टॅग चालत नाही. बरोबर? येस. हा, आणखी काही क्वेश्चन कोणाला? कालच्या पार्ट बद्दल, आजच्या पार्ट बद्दल, त्याच्या आधीच्या पार्ट बद्दल कुठला? कोणी काही प्रॅक्टिस करताना कोणाला काही प्रॉब्लेम आला असं कोणी आहे? सर ते आता आपण फॉर्म कंट्रोल घेतो त्यावेळेस ते म्हणजे काय म्हणतो आपण डिझाईन पार्ट होतो, तर त्यावेळेस त्या कर्सर घेऊन गेल्यानंतर ब्ल्यू कलर येतो. तर ते लिमिटेशन्स आहेत का त्याला ब्लूच येणार? मग रेड रेड करायचं असलं तर दुसरं काय असं नाही का? कुठला? आता आपण एक मिनिट इथे कालची फाईल ओपन करतो. ठीक आहे. टेक्स्ट फील्ड. हा हा म्हणतोय का ह्या फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर हा जो ब्ल्यू कलर हा येतो? हा हा, आता हा टेक्स्ट फील्डला. हा, हा जो ब्ल्यू आहे हा जसं तुला क्लायंटची रिक्वायरमेंट येते ना त्या पद्धतीने तू याला ओव्हरराईड करू शकतो. हो, पण आपल्याकडे क्लास तो फॉर्म कंट्रोल केल्यानंतर त्या क्लासमध्ये ब्लूज येणार ना, मग ते चेंज करायचं असलं हा, तर दुसरा क्लास असतो का? नाही नाही, क्लास नाही. तो आपल्याला त्या क्लासच्या प्रॉपर्टीला ओव्हरराईड करावा लागतं. म्हणजे आता हा जो ब्ल्यू कलर आहे, ओके, तर हा ब्ल्यू कलर माझा कसा आलाय? तर याला मी काय करतो, जस्ट एक थिंग, याला मी इथे फोकस करतो. राईट? फोकस केल्यानंतर बघ इथे कलर आला. बरोबर याचा? बरोबर? तर इथे बॉर्डर कलर जो आहे, फॉर्म कंट्रोल कोलन फोकस असा तू क्लास लिहिशील. त्याच्यामध्ये बॉर्डर कलर जो आहे हा तू जसा चेंज करशील, हे जसं चेंज करतोय त्या पद्धतीने कलर चेंज होतोय. बघ, होतोय? येस येस. हा, तर तुला जी प्रॉपर्टी आहे ही चेक करावं लागेल. कंट्रोल फोकस नंतर काय आहे आणि ती जी प्रॉपर्टी आहे तुझी ही तुला चेंज करावी लागेल. म्हणजे आता जर मी तुला करून दाखवायचं असेल तर हे मी करून पण दाखवतो. ठीक आहे? हे मी इथे क्लास नेम कॉपी पेस्ट करतो जेणेकरून ओव्हरराईड करू आपण. ठीक आहे? आणि इथे माझी फॉर्मची HTML आहे, जो कालची फाईल आहे आपली. तर पहा इथे जिथे मी बूस्टअप CSS ऍड केलंय याच्याच खाली मी इथे स्टाईल टॅग लिहितो. आता आपण काय लिहिणार आहे? इंटरनल CSS लिहिणार आहे. राईट? ही जी माझी ती एक्सटर्नल CSS फाईल आहे. मला आता जी लिहायची ती इंटरनल CSS फाईल आहे. तर मी इथे हे लिहिलं फोकस आणि माझं ऍट्रिब्यूटचं नाव काय होतं? ऍट्रिब्यूटचं नाव काय माझं? बॉर्डर हायफन कलर. राईट? बॉर्डरचा कलर चेंज करायचा आहे मला. तर बघ इथे बॉर्डर हायफन कलर या ठिकाणी कुठे दिसतंय? सॉरी, इथे बॉर्डर हायफन कलर, मी याचा रेड कलर दिला. ओके, आणि जर याला मी रेड हे केलं, रिफ्रेश केलं, तर बघ छोटासा कलर बघ याचा बॉर्डरचा चेंज झालाय. आणि हा जो वेगळा कलर आहे हा थोडासा वेगळा आहे. एक सेकंद. याचा जो तो हा शॅडोचा कलर आहे. सॉरी, हा जो हा शॅडोचा कलर आहे. तर मी इथे शॅडोचा कलर जसा जसा चेंज करेल तस तसा तोच कलर चेंज होतोय. बघ, येस सर. हा सॉरी, हा जो आहे हा शॅडोचा कलर आहे. बॉक्स शॅडो म्हणून जो कलर आहे हा ते शॅडोचा कलर. ही शॅडो आहे ना तुझी, याच्यावरती क्लिक केल्यानंतर ही जी शॅडो आहे ही त्या शॅडोचा कलर. तर तो शॅडोचा कलर तुला चेंज करावा लागेल. ठीक आहे? म्हणजे नाही, असं ते आपण इंटरनल CSS मध्येच करावं लागेल. हा इंटरनल लिहू शकतो किंवा एक्सटर्नल लिहू शकतो. पण प्रॉब्लेम कसा आहे की ते क्लायंट वरती डिपेंड असतं. आता क्लायंटचे जर आपण साईट पाहिली, एखादी कुठली जर एक्सटर्नल साईट पाहिली
सगळ्या साईटमध्ये तुला जे बुस्टरॅपने दिलेले कलर स्कीम आहेत त्या दिसत नाहीत, बरोबर. तिथे आपण ओव्हरराईड करतो लागणाऱ्या गोष्टी, पण ओव्हरऑल तर तुझे चेंजेस बदलले जातात. जसं की आता इथे तुला फक्त कलर चेंज करायचा आहे, राईट, याचा. येस. हा, पण तुला पूर्ण जे याचं जे स्ट्रक्चर आहे ते तर सेम पाहिजे. मग तू पूर्ण स्ट्रक्चर लिहित बसण्यापेक्षा फक्त एक सिम्पल काम कर, तुला जे चेंज करायचे ते चेंज कर, छोटे छोटे, राईट. बाकीचं स्ट्रक्चर तर चेंज करण्याची गरज नाहीये ना तुला. हो. हा, म्हणजे कलर आहे, इथे हे जे बॉडी लागले किंवा हे जे फॉर्म कंट्रोलला हे जे टेम्पलेट्स लागले, हे तुला सगळे परत लिहायची गरज नाहीये, बरोबर. जे तुला येस, ऍक्च्युअल येस. मी गरज आहे, जे तुला कस्टमायझेशन करायचंय त्याच्यासाठी तुला चेंजेस करण्याची गरज आहे, बरोबर. हम्म. आणखी काही? आणखी काही क्वेश्चन तुझे किंवा दुसरे कोणाचे? No, सर. No, sir. सर्वांना टेबल आणि अलर्ट कसं घ्यायचं समजलं? हॅलो, सर्वांना टेबल आणि अलर्ट कसे घ्यायचे हे समजलं? ठीक आहे, देन मग आजचा सेशन कन्क्लूड करूया. आय थिंक तुम्हाला दुसरा पण सेशन असतो ना. हॅलो, येस सर, येस. ओके, ठीक आहे. देन कालची व्हिडिओ भेटली तुम्हाला सर्वांना? हां सर, भेटली. ओके, ठीक आहे. आजची पण त्याच पद्धतीने टाकतो मी, ठीक आहे. ओके. ओके, ठीक आहे. देन आजचं सेशन मी आता कन्क्लूड करतो या ठिकाणी. ओके, ओके. थँक्यू सो मच गाईज. हॅव अ गुड डे. थँक्यू.